अरे पाठीमागच्या 3 दिवसामध्ये माझ्या साताऱ्यातले 3 जवान शहीद झाले, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं. पण आज कोल्हापूर एअरोचा रिझल्ट लागला, ज्यामध्ये 100+ पोरं माझ्या साताऱ्याची फौजसाठी सिलेक्टेड झाल्यात. अरे काय हे देशप्रेम माझ्या साताऱ्याचं. आता मी स्वतः माझ्या साताऱ्यामधला माझा अनुभव सांगतो. काय यार डोकं चालत नाही. पहिल्यापासून 5वी 6वी पासून असं डोक्यामध्ये येतं की यार पळायला सुरुवात करायची. आपल्याला बाकी नोकरीच नको, आपल्याला दुसरा जॉबच नको, आपण शेती करेल एकतर, नाहीतर एकतर फौज करेल. म्हणजे डोक्यामध्ये इथं काय होतं माहितीये आमच्या साताऱ्यामध्ये, जसं आपल्याला भाषा बोलायला कोणच नाही ना शिकवत, आपण ऐकून ऐकून भाषा शिकतो, त्याचप्रमाणे फौजचं वातावरण माझ्या साताऱ्यामध्ये सगळीकडे बनलंय. पोरग शाळेमध्ये गेलं, 4वी 5वी 6वीला गेलं की काय येतंय काय माहिती डोक्यामध्ये, डायरेक्ट पळायला पोरग जाते. डायरेक्ट त्याच्या डोक्यामध्ये एकच जाते की आता अभ्यास करायचा, 1600 मीटर मारायचं आणि भारतीय सेनेची वर्दी चढवायची. आणि या वर्षी पण माझ्या साताऱ्याची 100 पोरं सिलेक्ट झाली. असो, जे 3 जवान शहीद झालेत त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या कुटुंबास भारतीय सेना नक्कीच मोठ्या प्रमाणात मदत करेल आणि येणाऱ्या काळात आम्ही देखील मदत करेल. बाकी 100 पोरांचा ताफा फौजसाठी तयार झालाय. हॅट्स ऑफ टू यू माझ्या सातारा. कायम अभिमान वाटतो मला माझ्या साताऱ्याचा की फौजीचा जिल्हा म्हटलं की माझ्या साताऱ्याचं नाव घेतलं जातं. बाकी मिळूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद सगळ्यांना. हो गई इतिहास का ताज तू.